फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड. त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. सरन्यायाधीशांच्या भेटीला विविध क्षेत्रातील मान्यवर. कोल्हापूर सर्किट बेंचच्या उद्घाटन कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांचे कोल्हापूर येथे आगमन झाले. विविध क्षेत्रातील मान्यवरांनी सरन्यायाधीश भूषण गवई यांचे शासकीय विश्रामगृह येथे भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला. विविध विधी सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, प्रशासन, वकील संघटनांचे प्रतिनिधी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी सरन्यायाधीश भूषण गवई यांची भेट घेतली. सर्किट बेंचसाठी 9 हेक्टर 18 आर जागा शेंडा पार्क येथे प्रस्तावित करण्यात आली आहे. या जागेसाठी शासनाची मान्यता मिळण्याबाबतची कार्यवाही सुरू असल्याची माहिती जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी सरन्यायाधीश भूषण गवई यांना दिली. दरम्यान सुमारे 150 वर्षापूर्वी 1874 मध्ये बांधलेल्या आणि कौटुंबिक न्यायालयासाठी वापरात असलेल्या इमारतीची माहिती सरन्यायाधीश भूषण गवई यांनी घेतली. या इमारतीचे नूतनीकरण करून या ठिकाणी डिव्हिजन बेंचचे काम सुरू होणार आहे. तसेच राधाबाई इमारतीमध्ये ग्रंथालय, नोंदणी विभाग व व्हिडिओ कॉन्फरन्स रूमचे कामकाज होणार असून याचीही माहिती त्यांनी पुणे विभागाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता अतुल चव्हाण यांच्याकडून घेतली. सर्किट हाऊसच्या हेरिटेज वास्तूविषयीही त्यांनी जाणून घेतले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. पोलीस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी संपादक डॉक्टर युवराज मोरे. बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी.